शुभ सकाळ, नमस्कार. मी अवता क्षीरसागर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आज अक्षय तृतीया आहे आणि अक्षय तृतीयेच्या तुम्हाला खूप अशा शुभेच्छा. तर अक्षय तृतीयेचा दिवस खूप शुभ मानला जातो आणि 3.5 मुहूर्तापैकी एकाचा दिवस आहे. म्हणजे पूर्ण दिवस असा शुभ मुहूर्त असतो. म्हणजे कुठलंही चांगलं काम आपल्याला करायला, कुठलं काय खरेदी करायची असेल त्यासाठी. आणि विशेष म्हणजे आमचं लग्न अक्षय तृतीयेलाच झालेलं आहे. फक्त तारीख नाही आहे, ती तारीख पुढची आहे, पण ती जी होती ती अक्षय तृतीयेचीच होती. तर स्वयंपाक आता करायचं चालू आहे. पूजा वगैरे देवपूजा आवरली, पाणी त्यात आज आले. तर अगोदर देवपूजा करून घेतली, पोळ्या करायच्यात आणि डाळ वगैरे अशी शिजवून ना घेतली. आता डाळीला चटका द्यायचा आहे, गूळ वगैरे टाकून त्याची आमटी बनवायची आणि प्यायचं पाणी ते आता भरत होते. तर आता आवडते सगळं. डाळ अशी ना शिजवली होती. तर अगोदर आमटी फोडणी टाकली कटाची आणि आता म्हणलं पुरण तयार करूया. तर डाळीला अगोदर चटका देते, नंतर मी गूळ टाकते यात अगदी थोड्या वेळ 1-2 मिनिटं. इकडे आमटी पण कटाची आपली तयार झाली. अगोदर ना त्यातलं पाणी डाळ शिजले की गाळणीनं काढून घेऊन ना आमटी अगोदर होती तयार आणि मग तिकडे आता पुरण तयार करायचं. आणि कणिक तर मळली, भात पण करून ठेवलाय. भात पण कुकरला झाला, छोट्या कुकरला भात लावला होता. कणिक वगैरे तर मळून झाले. आता पटकन पोळ्या करायच्या. आणि काल रात्री काय आंबे आणलेच नाहीत, त्यांना यायला वेळ झाला. सांगितलं होतं मी, वेळ झाला त्यामुळे मी आणले नाहीत. मग आता म्हणत आता तर आणा जावा. आता गेले त्याने आणायला आंबे, तर विड्याची पानं, आणखीन आपल्याला पत्रावळी लागते नैवेद्यासाठी. तर पत्रावळीवर ना नैवेद्य काढायचं असते. हे सगळं आता आणते. घे त्यातलं पाणी, अंड्यातलं घे. तर गुळ टाकलं, अजून थोडा गुळ लागेल. तर सुंठ आणि वेलची असं चेचून टाकलं यामध्ये. तर आपलं पुरण तयार होत आले. इकडं आमटी उकळते. थोडस तूप टाकलं, खरं तुपाच्या वासानं पण खात नाही ते खालीस. तर नैवेद्य चारायला इकडं मंदिरात जाऊन नाही तर चारायचं होतं, पण दारातच गाय नेमकं बरोबर आज आणि टायमात गाय आली बरं का. तर आता भाजी आणायला चाललंच होतं, बाहेर पडलं तोपर्यंत गाय आली, त्यामुळे छान वाटलं. तुला नाही गाय खा, गाय बघायला. तर चुलीवर ना भाकरी अगोदर करून घेतल्या होत्या. नंतर थोड्याशा मिरच्या होत्या, म्हणलं चला ठेचा बनवूया, बरेच दिवस झालं केला पण नाही आणि उन्हाळ्यात काहीतरी असं खाऊ वाटते वेगळं. तर भाकरी वगैरे केल्या होत्या. नंतर मिरच्या भाजून ठेचा केला आणि भेंडी, सुकी भाजी भेंडीची आणि पातळ भाजी काहीतरी बनवायची होती. तर म्हणला भेंडी वगैरे ना मला अक्षूनं चिरून दिली होती. तर आता अक्षूला पण सुट्ट्या लागल्यात, तर मदत करते आपली ती स्वयंपाकात. तर भेंडी अशी चिरली, ती आणू लागली ती खेळायला. तर भेंडीची सुकी भाजी बनवली आणि नंतर की नाही बटाट्याची काय बनवा म्हणत मग बटाट्याची पातळ आमटी केली होती. तोपर्यंत खरं अंधार पडला बरं का. भाकरी भाजी आणि ते ठेचा सगळं होईपर्यंत अंधार पडून गेला होता. तर तनू म्हणली मी करते भाजी.
तर बटाट्याची भाजीची तयारी करून दिली होती आणि तणूनच मग भाजी केली. आणि हा व्हिडिओ आणि अक्षय तृतीयेचा व्हिडिओ म्हणजे हा कालचा आहे आणि अक्षय तृतीय दिवशीचा, असं 2 मिळून केलेत बरं का. आणि अक्षय तृतीय दिवशी काय जास्त मोठा व्हिडिओ मला करता आला नाही, वेळ झाला होता आणि परत मी सगळं गडबडीत आवरलं. जास्त काय मोठा व्हिडिओ माझा झालेलाच नाही आहे. तर आता समजून घ्या तुम्ही. मग 2 व्हिडिओ एकत्र करून म्हणलं टाकावेत. आणि बघा इथं जाळ एवढा लागला होता, सगळे जिरे आणि मसाला जो खोबऱ्याचा, लसूण खोबऱ्याचा. तर चुलीवर स्वयंपाक करायची ना मला सवय आहे, पण पोरींना काही सवय नाही ना. तर भाकरी केल्यावर काय होते माहिती आहे का, पातळ भाजी काय तर बनवावी लागते, नाही तर सुक्या भाजीबरोबर भाकरी काय होते, जात नाही, टोटर बसल्यासारखं होते, म्हणून करावंच लागते. तर त्यामुळं मग पालक वगैरे होता पण नाही केला. म्हणलं चला असू दे, बटाटाच करून आपलं मोकळं होऊया, का तर वेळ पण व्हायला लागला होता ना. तर दोन्ही पण व्हिडिओ कसे वाटले ते नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.